परंतु मराठी क्षेत्रात मात्र कोणी आधी अशी डेअरिंग केली नव्हती. पण जी गोष्ट करण्यासाठी इतर घाबरतात ते झी मराठी सगळ्यात पहिल्यांदा करतात. आणि म्हणूनच झी मराठीने खास ही तुमच्या साताऱ्याची मालिका आहे आणि तुम्हा सातारकरांच्या साक्षीनं हे ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे आणि त्याचं तुम्ही सगळेजण साक्षीदार होणार आहात. कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. अरे वा, साताऱ्याचा आवाज नाही आला. कार्यक्रमाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा. मागचे जरा साताऱ्याचा अजून आवाज येत नाही. महिला मंडळी इकडे आहेत, घरी कसं ओरडतात तसं एकदा ओरडून दाखवा बरं यांच्यावरती. बोला गणपती बाप्पा. हा, आता आवाज आलेला आहे. वा वा वा. आपल्या सगळ्यांचाच लाडका नितेश चव्हाण अर्थातच लागीर झालं जी या मालिकेतला अजा आज इथे उपस्थित झालेला आहे. फार कमी वेळा आपल्या लाडक्या कलाकारांना भेटण्याची संधी आपल्याला मिळत असते आणि ही संधी झी मराठीच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. आणि त्याच बरोबर मला असं वाटतं की इथे अनेक कलाकार आहेत, परंतु एक असा कलाकार इकडे आहे ज्यांना खऱ्या अर्थानं पाहण्यासाठी, त्यांचा अभिनय पाहण्यासाठी आपण याच थिएटरमध्ये गर्दी करत असतो. आणि आज या मालिकेच्या निमित्तानं ते आपल्याला भेटलेले आहेत. ते म्हणजे आपल्या सगळ्यांचेच लाडके डॉक्टर गिरीश ओक सर सुद्धा आलेले आहेत. जर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. मॅम आपका फोन आ रहा है. अनेक नाटकं त्यांनी केलेली आहेत, इतकी अप्रतिम नाटकं त्यांनी केलेली आहेत, इतकी अप्रतिम भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. आणि ते बघत असताना ते पाहतच आम्ही सुद्धा काही गोष्टी शिकत असतो. आणि आज ते खास या मालिकेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना भेटायला आलेले आहेत. गिरीश सरांचं सुद्धा मी मनापासून इथे स्वागत करतो. आणि जर एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया गिरीश सरांसाठी. काय झालेलं आहे, आपलं हे कुटुंब आहे आणि साताऱ्यामध्ये सध्या इतक्या मालिका शूट होत असतात, इतकं शूटिंग होत आहे मालिकांचं. त्यामुळे काय होतं, शेजाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेजारी इकडे आलेले आहेत. साताऱ्यामध्ये मालिका होते आहे लाखात एक आमचा दादा आणि त्यांच्या शेजारीच एक मालिका सुरू आहे, ती म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका पारू. आणि आपली लाडकी पारू सुद्धा आलेली आहे. मी तिला सुद्धा विनंती करणार आहे की हे जरा पुढे ये. वा 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 वा. फिरत मला वाटलं ते बकरीला शोधत आली की काय इकडे. आणि अचानक कळलं, अरे बापरे एवढा मोठा सोहळा, आता थांबूयाच आपण इकडे. काय म्हणशील तू, कसं वाटतंय तुला की बघ आज इतकं मोठं कटआउट आज इथे आपण त्याचं अनावरण करणार आहोत, बरोबर की नाही? इतका छान सोहळा आहे, पहिल्यांदाच थँक्यू म्हणेन की मला इथे बोलवलंय आणि वेदीला सुद्धा इथे बोलवलंय. मी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदाच बघते, तुला भेटले, पुष्कळ पण मी ओळखते. तुम्हाला सगळ्यांना मी पहिल्यांदा भेटले. मला तुम्हाला बघून ना खरंच खूप भारी वाटतंय. आणि आम्ही जेव्हा लॉन्च करत होतो पारू तेव्हा आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी सगळे आले होते. तर आत्ता मला इतकं भारी फील होतंय ना की मी कोणाला तरी शुभेच्छा द्यायला चालले. सो येस, मी खूप एक्सायटेड आहे. आणि लाखात एक आमचा दादा सूर्या दादा, त्याच्या हातात 10 हातींचं बळ आहे, हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे पण मला माहिती आहे. सो येस, तुमच्या संपूर्ण टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि आपण सगळे मिळून एकत्र असेच पुढे जाऊ, एवढीच माझी इच्छा. जय शिवाजी. वा वा वा. आता खऱ्या अर्थानं साताऱ्यामध्ये आल्यासारखं वाटतंय. आणि आता आपण या ऐतिहासिक क्षणाला आपण सुरुवात करूया. पण त्याच्या आधी आपण सगळेजण जर एकदा काउंटडाऊन करूया. बोला 10 8 7 6 5 4 3 2 1. फारुख सर आलेले आहेत. सर या प्लीज. आणि जोरदार टाळ्या वाजवून आपण या सोहळ्याला सुरुवात करूया. लाखात एक आमचा दादा. भव्य दिव्य असं हे कटआउट. राजा
सगळ्यांमध्ये उत्साह आहे हे तर निश्चितपणानं असणारच. पण नितेश, तुला कसं वाटतंय की 30 फुटाचा आपला कटआउट आज रजनीकांत झाल्यासारखं वाटतंय का? विश्वास बसत नाही की स्वतःला एवढ्या उंचीवर मराठीनं. आभार झी मराठीचे सर्वात प्रथम. तुमचे पण खूप खूप आभार या सोहळ्याला तुम्ही उपस्थित झाल्याबद्दल. थँक्यू यार, थँक्यू सो मच. थँक्यू. मला विश्वास बसत नाहीये. थँक्यू. सूर्या दादा, एकच वादा, सूर्या दादा. आता सूर्यदादाचं इतकं मोठं कटआउट झालेलं आहे, पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं त्यांच्या समोर जे उभे राहणार आहेत, मला असं वाटतं आता कटआउटची जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या अभिनेत्याची उंची आहे. तर आपण त्यांना विचारूया, डॉक्टर गिरीश ओक सरांना, की त्यांना कसं वाटतंय की आपल्या सिरियलचं इतकं मोठं कटआउट आता रिव्हील झालेलं, त्याचं अनावरण झालेलं आहे, आणि तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मी आतापर्यंत बऱ्याच मालिका केल्या, जवळपास 40 वर्ष या क्षेत्रात मी आहे. पण अशा प्रकारचा सोहळा मी पहिल्यांदा अनुभवतोय, आणि तोही साताऱ्यात. आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा. हे 4 ज्या डांबरट मुली आहेत त्या खूप सगळ्यांना आवडणार आहेत याची मला खात्री आहे. आणि त्यांचा जो दादा आहे तो तर छा जाएगा सबके. खूप खूप शुभेच्छा. श्वेताचं अभिनंदन, तिला शुभेच्छा. आणि सगळ्याच टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आम्ही सगळे सपोर्ट करणारच आहोत तुला. जेवढा मी तुला त्रास देईल तेवढा तू मोठा मोठा होत जाशील. थँक्यू सो मच. वा वा वा. आणि यानंतर या रंगमंचावरती मी आता अशा एका व्यक्तीला बोलवणार आहे की ज्या इथल्याच आहेत, ज्यांच्यामुळे पूर्वी साताऱ्यामध्ये लोक सिनेमाच्या शूटिंगला जातो म्हणून सांगायचे, पण हल्ली सगळेच जण असं म्हणतात की मी साताऱ्यामध्ये चाललोय ते म्हणजे सिरियलच्या शूटिंगला. झी मराठीने एक ऑफिस तिकडे आणून ठेवायचा असा विचार केलेला आहे, कारण सगळ्यात जास्त मालिका या सध्या साताऱ्यामध्येच शूट होत आहे. आणि हे सगळं होत आहे तर त्यांच्यामुळेच होत आहे. त्याच्यामुळे जसं एखाद्या नाटकामध्ये, एखाद्या सिनेमामध्ये किंवा एखाद्या मालिकेमध्ये सुपरस्टार ऍक्टर असतो, बरोबर आहे की नाही, डिरेक्टर असतो, सिंगर असतो, असं आपण ऐकलेलं आहे. पण सुपरस्टार प्रोड्युसर आम्हाला लाभलेले आहेत इथे. जरा जोरदार स्वागत करूया सुपरस्टार प्रोड्युसर श्वेता शिंदे मॅम आणि सोबत खांबे सर. वा वा. साताऱ्यामध्ये इतका मोठा इव्हेंट आज तुम्ही ऑर्गनाईज केलेला आहे, झी मराठीने ऑफकोर्स ऑर्गनाईज केलेला आहे, पण त्याच्यात तुमचाही वाटा आहे. तर कसं वाटतंय इतका मोठा 30 फुटाचा पोस्टर आज तुम्ही लॉन्च केलेला आहे? लय भारी वाटतंय. आणि ते पोस्टर नितेशचं लागलंय ह्याच्यात सगळ्यात जास्त भारी वाटतंय. आपल्या सातारचा पोरगा आणि त्याचा हे कटआउट साताऱ्यात लागलंय याचा प्रचंड अभिमान आहे. थँक्यू नितेश. सगळी झी मराठीची टीम, कारण झी मराठीने ही संधी दिली नसती तर हे या संधीचं सोनं आम्ही करू शकलो नसतो. आणि इथल्या सगळ्या लोकांना, जे इथल्या लोकल टॅलेंटला वाव द्यायचा होता, ज्याच्यासाठी ही कंपनी इथे साताऱ्यात सुरू केली, ते माझं स्वप्न पूर्ण झालं नसतं. त्यामुळे झी मराठीचे खूप खूप आभार. आणि आता एकच नाही, माझीच नाही, तर आता अनेक मालिकांचं शूटिंग साताऱ्यात सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद इथे मला व्यक्त करावासा वाटतो. आणि थँक्यू सो मच. हे सातारकरांच्या सपोर्टशिवाय शक्य नाही आहे, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय शक्य नाही. तुम्ही आहात. प्रत्येक कुठलीही अडचण असो, लोकेशनची असो, माणसांची असो, काहीही असो, तर माझ्या अडचणी अशा पटक्यात दूर होतात. खरंच माझ्या माहेरची माणसं, असं आपण म्हणतो ना, हक्काने काहीही मागितलं तर आपल्याला मिळतं, तसं माझं सोन्यासारखं माहेर सातारा असं यात राहून इथे काम करून खूप मजा येते. त्यामुळे थँक्यू सो मच.